योहानाला झालेले प्रगटीकरण. अध्याय 1. प्रस्तावना व नमस्कार. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण. हे त्याला देवाकडून झाले. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शवण्याकरता हे झाले, आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान ह्याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आशियातील 7 मंडळास योहानाकडून जो आहे, जो होता व जो येणार, त्याच्यापासून त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून, आणि विश्वासनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पातकांतून मुक्त केले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले, त्याचा गौरव व पराक्रम हे युगानयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघांसहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो, मी अल्फा व ओमेगा आहे. मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुमच्याबरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्याखातर पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, स्मुर्ना, पर्गम, थुअतिरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काही भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते, आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली, आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नकोस. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत, तो मी आहे. मी मेलो होतो, तरी पहा, मी युगानयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. म्हणून जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार, ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्यांचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गूज हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत, आणि 7 समया ह्या 7 मंडळ्या आहेत. अध्याय 2. इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस, आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर,
व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस. मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळांस काय म्हणते हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खाण्यास देईन. स्मुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही. जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणवतात पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करतात ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे तू माझे नाव दृढ धरू राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा, जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस. तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जार कर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन, आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. थुवतिरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. थुवतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही. ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्मांबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतःकरणे यांची पारख करणारा आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन. थुवतिरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हाला मी सांगतो की मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन. आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजविल, आणि मी त्याला प्रभात तारा देईन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. अध्याय 3. सार्दिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही.
ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळवली नाहीत अशी थोडकी नावे सार्दीस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. फिलडेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकांस मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही. जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तसे बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेन. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. अध्याय 4. स्वर्गाचा साक्षात्कार. ह्यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लगेचच मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात
यास्फे व सारदी ह्या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या हातून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काही काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोहऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभू देव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केलेस. तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. अध्याय 5. देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे असे मोठ्याने पोकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस, पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन व 4 प्राणी ह्यांच्यामध्ये व वडील मंडळ ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले, तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सम्मान, गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद. सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानयुग आहेत. तेव्हा ते 4 प्राणी म्हणाले, आमेन, आणि वडील मंडळाने पाया पडून नमन केले. अध्याय 6.
शिक्के फोडण्यात आले. मग कोकऱ्याने त्या 7 शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले. तेव्हा 4 प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने ये असे म्हणाला ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. मग त्याला मुकुट देण्यात आला. तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला. तेव्हा दुसरा प्राणी ये असे म्हणाला ते मी ऐकले. तेव्हा दुसरा घोडा निघाला. तो अग्निवर्ण होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला. तेव्हा तिसरा प्राणी ये असे म्हणाला ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, तेल व द्राक्षारस यांची हानी करू नकोस. त्याने चौथा शिक्का फोडला. तेव्हा चौथा प्राणी ये असे म्हणाला ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठोपाठ चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, मरीने व पृथ्वीवरील शापदांकडून माणसांना जीवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या 4थ्या भागावर देण्यात आला. त्याने 5वा शिक्का फोडला. तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यांस असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुमच्यासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. त्याने 6वा शिक्का फोडला. ते मी पाहिले. तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या बनवलेला तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकांतून लपली आणि ते डोंगरास व खडकांस म्हणाले, आमच्यावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. अध्याय 7. 144,000 शिक्का. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नफ्ताली वंशापैकी 12,000, मनश्शे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इस्साखार वंशापैकी 12,000, जबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी
12,000 बन्यामीन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. स्वर्गातील उद्धार पावलेल्यांचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगा परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानयुग आमच्या देवाचे आहेत. आमेन. तेव्हा वडील मंडळांपैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? मी म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तान्हिलेही होणार नाहीत. त्यांस सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. अध्याय 8. 7 करण्यांचा नाद. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले. त्यांस 7 करणे देण्यात आले. मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धूप ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या. विजा चमकल्या व भूमिकंप झाला. मग त्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते. ते आपापले करणे वाजवण्यास सिद्ध झाले. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला. 1/3 झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या 1/3 पाण्याचे रक्त झाले आणि समुद्रातील प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले. तसेच 1/3 तारवांचा नाश झाला. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला. त्या ताऱ्याचे नाव कडूद्वणा आणि पाण्याच्या 1/3 कडूद्वणा झाला आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली, कारण ते कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3 व ताऱ्यांचा 1/3 ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा 1/3 अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही 1/3 प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत कर्णा वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. अध्याय 9. 5व्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला
आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ हे अंधकारमय झाले. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यांस पृथ्वीवरील विंचवांसारखी शक्ती देण्यात आली. त्यांस असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपवले नव्हते, तर फक्त 5 महिने पीडा देण्याचे सोपवले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना येणार नाही. मरणाची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल. त्या टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यासारखे होते. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. त्यांस उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यांस विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसांस 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अथांग डोहाचा दूध हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतले त्यांचे नाव अबद्दोन आणि हेल्लेणी भाषेतले त्यांचे नाव अपल्लुओन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला आहे. पहा, यानंतर आणखी 2 अनर्थ होणार आहेत. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजवला. तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या 4 शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष यांसाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. घोडदळांची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यांवर बसलेले स्वार मला दिसले ते असे. त्यांस अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यासारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नी, धूर व गंधक या 3 पिडांमुळे 1/3 माणसे जीवे मारली गेली. कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते उपद्रव करतात. त्या पिडांमुळे जे जीवे मारले गेले नाहीत, अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही. म्हणजे भूतांची व ज्यांस पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्म व चोऱ्या ह्यांबद्दलही पश्चाताप केला नाही. अध्याय 10. बलवान दूत व लहानसे पुस्तक. मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. त्याच्या हाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला आणि सिंह गर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला. आणि तो ओरडला तेव्हा 7 मेघगर्जनांनी आपापले शब्द काढले. त्या 7 मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, 7 मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नकोस. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला. आणि जो युगानयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यात जे आहे ते, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. तर 7व्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांस सुवार्ता सांगितली. तदनुसार त्याचे गुज पूर्ण होईल. स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली,
जा आणि समुद्रावर व भूमीवर उभ्या राहिलेल्या देवदूताच्या हातातले उघडलेले पुस्तक जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो मला म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक. ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल. तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले. ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजेस. अध्याय 11. 2 साक्षीदार. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरीत तुडवतील. माझे 2 साक्षी ह्यांस मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहेत. त्यांस कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जीवे मारण्यात यावे. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांस अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांस पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिडांनी पीडित करण्याचाही त्यांस अधिकार आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापत त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांस जिंकून जीवे मारील. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यातील लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाहीत. आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील व एकमेकांस भेटी पाठवतील. कारण त्या 2 संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस पीडा दिली होती. पुढे 3.5 दिवसांनंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्याबरोबर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला. तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचा गौरव केला. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. पहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. 7वा कर्णा. 7व्या देवदूताने कर्णा वाजवला. तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुग राज्य करील. तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले 24 वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, जो तू आहेस व होतास, तो तू आपले महान सामर्थ्य धारण केले आहे आणि राज्यारूढ झाला आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली. तुझ्या क्रोधाची वेळ आली. मृतांचा न्याय करण्याची वेळ आणि तुझे दास संदेष्टे व तुझे पवित्रजन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर ह्यांस वेतन देण्याची वेळ आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या. गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. भूमिकंप झाला व मोठ्या गारांची वृष्टीही झाली. अध्याय 12. स्त्री व अजगर.
नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: एक स्त्री दिसली. ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे: पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुंसंतान ती प्रसवली व तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे तिचे 1260 दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली: आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरायची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो, उल्हास करा. पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढावला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे. आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुंसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धकाळ तिचे पोषण व्हायचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला. परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केले. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. अध्याय 13. समुद्रातून वर आलेले श्वापद. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगांवर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. त्याचे पाय अस्वलाच्या पायांसारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले. तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदा मागून गेली. अजगराने त्या श्वापदास आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले: ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल? त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व 42 महिने त्याला आपले काम चालवण्याची मुभा देण्यात आली. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांस जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यांवर त्याला अधिकार देण्यात आला. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत
असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. ज्या कोणाला कान आहेत तो ऐको. जो कैदेत जायचा तो कैदेत जातो. जो तलवारीने जीवे मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे. यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो. भूमीतून वर आलेले श्वापद. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले. त्याला कोकरासारखी 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्या समक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणाऱ्या लोकांनी नमन करावे असे करते. ते मोठी चिन्हे करते. माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत ते जीवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे. लहान थोर, धनवान दरिद्री, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी. आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये असे ते श्वापद करते. येथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. अध्याय 14. कोकरा व त्याचे अनुयायी. नंतर मी पाहिले, तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत अशी होती. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहेत. 3 देवदूतांचे संदेश. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक यांस सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्याय निवाडा करायची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा. त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली. तिने आपल्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो तोही देवाच्या क्रोधाच्या प्यालात निरा घातलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानयुग वर येतो. आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांस आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्यांस रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांचे धीर धरण्याचे अगत्य ह्यातच आहे. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्या बरोबर जातात.
हंगाम व पृथ्वीची कापणी. नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदीतून निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे, तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोस पर्यंत वाहत गेला. अध्याय 15. 7 वाट्या आणि पिडा. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिडा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले. श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातात देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही? कारण तूच मात्र पवित्र आहेस आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत. म्हणून सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील. नंतर मी पाहिले तेव्हा साक्षीच्या मंडपाचे स्वर्गातील मंदिर उघडले आणि स्वच्छ व तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केलेले व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे 7 पिडा घेतलेले ते 7 देवदूत त्या मंदिरातून निघाले. त्या 4 प्राण्यांपैकी एकाने युगानयुग जिवंत असणाऱ्या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या 7 वाट्या त्या 7 देवदूतांस दिल्या. तेव्हा देवाचे तेज व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले आणि त्या 7 देवदूतांच्या 7 पिढ्या संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही. अध्याय 16. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतांस म्हणाली, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर ओता. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली. तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस वाईट व घाणेरडे फोड आले. दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली. तेव्हा समुद्र मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणी मरून गेले. तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले. तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, जो तू आहेस व होतास, जो तू पवित्र आहेस, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू न्यायी आहेस. कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्टांचे रक्त पाडले आणि तू त्यास रक्त प्यावयास लावले आहे, ह्यास ते पात्र आहेत. नंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले, हो, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझे न्याय सत्य व नीतीचे आहेत. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली. तेव्हा त्या पिढांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली
आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप केला नाही. 6व्याने आपली वाटी फरात महानदावर ओतली. तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी आटून गेले. नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखवणारे भूतांचे आत्मे आहेत. ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांस एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. 7व्याने आपली वाटी अंतराळात ओतली तेव्हा मोठी वाणी मंदिरातून राजासनापासून निघाली. ती म्हणाली, झाले. तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधी झाला नव्हता. मोठ्या नगरीचे 3 विभाग झाले. राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले. प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही. सुमारे 1 मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसांवर पडल्या. तेव्हा गारांच्या पिडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्या गारांची पीडा अति भयंकर होती. अध्याय 17. मोठी कलावंतीण व श्वापद. नंतर 7 वाट्या घेतलेल्या 7 देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला. तो म्हणाला, इकडे ये, म्हणजे अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो. तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जार कर्मरूपी द्राक्षारसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. मग मी आत्म्याने संचारित झालो असताना त्याने मला रानात नेले. तेव्हा देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जार कर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कलावंतिणीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटले. देवदूताने मला म्हटले, तुला आश्चर्य का वाटले? ती स्त्री आणि 7 डोकी व 10 शिंगे असलेले तिला वाहून नेणारे श्वापद ह्याचा गूढ अर्थ मी तुला सांगतो. जे श्वापद तू पाहिले ते होते आणि नाही. ते अथांग डोहातून वर येणार आहे व नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते, नाही, तरी हजर आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती 7 डोकी म्हणजे 7 डोंगर आहेत, त्यावर ती स्त्री बसली आहे. आणि ती डोकी म्हणजे 7 राजे आहेत. त्यापैकी 5 पडले आहेत. एक आहे आणि एक अद्याप आला नाही. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल. जे श्वापद होते आणि नाही तेच 8वा राजा आहे. तो त्या 7पासून झालेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे. जी 10 शिंगे तू पाहिलीस ती 10 राजे आहेत. त्यांना अद्याप राज्य मिळालेले नाही, तरी त्यांना श्वापदांबरोबर 1 तास राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. हे कोकऱ्यांबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकील, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत. आणखी तो मला म्हणाला, जेथे कलावंतीण बसली आहे तेथे जे जलप्रवाह तू पाहिलेस ते लोक, जनसमूह
राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ती कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. त्यांनी एक विचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृती करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले. जी स्त्री तू पाहिलीस ती पृथ्वीवरच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी होय. अध्याय 18. मोठ्या नगरीचा अधःपात. त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली, ती भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कारण तिच्या जार कर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जार कर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेला द्रव्यबळाने धनवान झाले. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. जसे तिने दिले तसे तिला द्या, तिच्या कर्माप्रमाणे तिला दुप्पट द्या. तिने प्यालात जितके ओतले तिच्या दुप्पट तुम्ही त्यात ओता. ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या. कारण ती आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी काही विधवा नाही, मी दुःख पाहणारच नाही. यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ एका दिवशीच येतील आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल. कारण तिचा न्यायनिवाडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आहे. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म व विलास केला ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हा तिच्याकरता रडतील व ऊर बडवून घेतील. ते म्हणतील, अरे रे, बाबेल ही मोठी नगरी होती, बलाढ्य नगरी होती, एका घटकेत तुला न्यायदंड झाला आहे. पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडतात व शोक करतात, कारण त्यांचा माल आता कोणी विकत घेत नाही. सोने, रुपे, मोलवान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, जांभळ्या रंगाचे कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगाचे कापड, सर्व प्रकारची सुगंधी लाकडे, सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, सर्व प्रकारची अतिमोलवान लाकडाची, पितळेची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे, दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्ये, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम व मनुष्यांचे जीव हा त्यांचा माल कोणी घेत नाही. ज्या फळफळावळीची तुझ्या जीवाला चटक लागली आहे ती तुझ्यापासून गेली आहे आणि मिष्टान्ने व विलासाचे पदार्थ हे सर्व तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत. ते पुढे कोणाला मिळणारच नाहीत. तिच्या योगाने धनवान झालेले त्या पदार्थांचे व्यापारी रडत व शोक करत तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहतील आणि म्हणतील, अरे रे, पहा, ही मोठी नगरी तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी, एका घटकेत ह्या इतक्या संपत्तीची राख झाली. सर्व तांडेल गलबतावरून बंदरोबंदरी जाणारे सर्व आणि खलाशी व समुद्रावर जितके उद्योगधंदा करणारे होते तितके दूर उभे राहिले आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून ते आक्रोश करत म्हणाले, ह्या मोठ्या नगरीसारखी कोणती नगरी आहे? त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली आणि रडत, शोक करत व आक्रोश करत म्हटले, अरे रे, जिच्या धनसंपत्तीने समुद्रातील गलबतांचे सगळे मालक श्रीमंत झाले, ती मोठी नगरी, तिची एका घटकेत राख रांगोळी झाली. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी आनंद करा, कारण देवाने तिला दंड करून तुम्हाला न्याय दिला आहे.
नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रात भिरकावून म्हटले, अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व यापुढे कधीही सापडणार नाही. विणा वाजवणारे गवई, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे ह्यांचा नाद तुझ्यात ह्यापुढे ऐकूच येणार नाही. कसल्याही कारागिरीचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणारच नाही आणि जात्याचा आवाज तुझ्यात यापुढे ऐकूच येणार नाही. दिव्याचा उजेड तुझ्यात यापुढे दिसणारच नाही आणि नवरा नवरीचा शब्द तुझ्यात यापुढे ऐकू येणारच नाही. तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर लोक होते आणि सर्व राष्ट्रे तुझ्या चेटकाने ठगवली गेली. तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले. अध्याय 19. स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य हे आमच्या देवाचे आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो, त्याचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्यवचने आहेत. तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे. ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्व समर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. त्याच्या शत्रूंचा नाश. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्च वाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजाचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्याचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खाण्यास या. तेव्हा ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास एकत्र झालेली मी पाहिली.
मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकांस त्याच्या समोर चिन्हे करून ठगवले होते. ह्या दोघांना जळत्या गंधकाच्या अग्नी सरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली. अध्याय 20. 1000 वर्षे सैतानाला बांधून ठेवणे. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर यास धरले आणि त्याने 1000 वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. आणि ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठगवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. नंतर मी राजासने पाहिली. त्यावर कोणी बसले होते. त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण धारण केलेली नव्हती त्यांचे आत्मेही पाहिले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्षे राज्य करतील. सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट. ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला कैदेतून बंधमुक्त करण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठगवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रिय नगर वेढले. तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यांस खाऊन टाकले. त्यांस ठगवणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे. तेथे त्यांस रात्रंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल. सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश हे पळाले, त्याकरता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. अध्याय 21. नवे आकाश व नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वीही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वीही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी: पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला:
लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले. मी अल्फा व ओमेगा म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी तान्हेल्याला जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. स्वर्गीय यरुशलेम. नंतर शेवटल्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या, अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये, नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवतो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाये होते. त्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्याजवळ नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. नगरी चौरस होती. तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरून घेतले, ते 600 कोस भरले. तिची लांबी, रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते माणसाच्या हाताने 144 हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात. तिचा तट यास्फे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. नगरीच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसणा, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसणी, 11वा याकिंथ, 12वा पद्मराग अशा रत्नांचे ते होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्राचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. अध्याय 22. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभुदेव त्याच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानयुग राज्य करतील. समाप्ती. नंतर तो मला म्हणाला,
ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. पहा, मी लवकर येतो ह्या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. पुन्हा तो मला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करत राहो, मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो, नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो, पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधू म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये आणि तान्हेला येवो. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा सर्व जनांबरोबर असो. आमेन.